प्रेमाने बोला धननिरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रियासुद्धा द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात की सुवर्णाचे भांडे म्हणजे हे शरीर माणसाचं हे सोन्याचं भांडं आहे. माऊली म्हणतात सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन, परंतु माणसाने काय केलं? कुसुंबा घालोनी नाश केला. कुसुंबा म्हणजे सडलेला जो गूळ असतो त्याच्यापासून एक पदार्थ बनतो, त्याला म्हणतात कुसुंबा. म्हणजे सडलेले विचार या आत्मचैतन्य रूपी दुधाचं जे अंधन याच्यात आहे त्याच्यात माणसानं टाकला. कुसुंबा घालोनी नाश केला. सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन, आत्मचैतन्य रूपी दुधाचा अंधन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन, कुसुंबा घालोनी नाश केला. तोडून चंदन, एवढं करून पण मनुष्य गप्प बसला नाही. तोडून चंदन कर्दळीचे बन, कर्दळीचं फूल असं हातात जरी घेतलं तर लगेच ते चुरगळलं जातं, म्हणजे इतकं नाजूक असतं. तोडून चंदन, आणि चंदनासारखे चांगले विचार, प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता हे मनुष्यानं तोडून टाकले. तोडून चंदन कर्दळीचे बन, कर्दळीसारखे दिव्य गुण असणारे त्याने, नम्रता असणारी त्याने निर्मळता काढून टाकली. बाबुळा रक्षणा बैसविले, राग द्वेष मोह मत्सर अहंकार चार गडी आले तर मी आडवे पाडीन असं म्हणणारा तो अहंकारी व्यक्ती त्यानं काय केलं? तोडून चंदन कर्दळीचे बन, चांगले विचार, चांगले दिव्य गुण तोडून टाकले आणि बाबुळा रक्षणा बैसविले, स्वतःच्या रक्षणासाठी बाबळीसारखे काटे म्हणजे राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकार यांना जपून ठेवलं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तोडून चंदन कर्दळीचे बन, बाबुळा रक्षणा बैसविले. ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण रेगावे सद्गुरुशी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की बाबा असं करू नको, नम्र झाला भूतातीने कोंडिले अनंता, तुला त्या सद्गुरूला शरण यावं लागेल आणि सद्गुरूला शरण आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुझा उद्धार होईल. म्हणून माऊलींनी कितीतरी वेळा सांगितलंय की म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. म्हणून माऊलींचा तो अभंग पण आहे बघा, श्री गुरु सारिका. का माऊली सांगतात गुरुला शरण जायला? तर माऊलींचा स्वतःचा अनुभव माऊलींनी घेतला आणि आपले सद्गुरू निवृत्तीनाथ राया यांच्या चरणी नतमस्तक झाले, शरण गेले. तेव्हा त्यांनी अभंग लिहिला की श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका म्हणतात ना, तीन लोकावर नऊ खंड में गुरु से बडा ना होय, करता करे ना कर सके, गुरु करे सो होय. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाचे ये जोगे सिद्धी पावे, मनाची ये जोगे सिद्धी पावे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची ये जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी, बघा राजाची राणी, तिला भीक मागायची काय गरज आहे? तीच अवस्था तुमची होणार जेव्हा तुम्हाला राजा, अध्यात्मातला राजा म्हणजे सद्गुरू प्राप्त होईल असं माऊली म्हणतात. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची ये जोगे सिद्धी पावे. आणि मग अवस्था तुमची अशी होईल की कल्पतरू तळवटी, जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजी. कल्पतरू तळवटी
म्हणजे कल्पतरूच्या बुंद्याशी जो बसलेला आहे, झाडाखाली बसलेला आहे, जो कल्पना जी करेल ती गोष्ट त्याला प्राप्त होते. तद्वतच सद्गुरूचं चरण म्हणजे कल्पतरू आहे. कल्पतरूच्या झाडाप्रमाणे आहे की कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय येऊने त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. हे वाक्य महत्त्वाचं आहे की माझा उद्धार खऱ्या अर्थानं गुरुच्या कृपेनंच झाला. आणि खरं तर वस्तुस्थिती ही आहे की आम्हाला डोळसाने खरी भक्ती करायची असेल तर त्यावेळचे समयाचे विद्यमान सद्गुरू निवृत्तीनाथ राया यांच्याकडून ब्रह्मज्ञान घेऊन उद्धार झाला असं माऊली म्हणतायत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. ते तरुण गेले, माझा उद्धार झाला असं माऊली म्हणतायत. कुणाच्या कृपेने? गुरुच्या कृपेने. पण ते त्यावेळचे समयाचे विद्यमान सद्गुरू होते. आज समयाचे विद्यमान सद्गुरू कोण आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. आज समयाचे विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माता जे आहेत, हे फक्त मी म्हणतोय म्हणून नाही. तुम्ही या आणि बघा. जब तक न देखो अपनी नैनी तब तक न मानो गुरु की कहनी. की कोणी सगळेच म्हणतील हो हा गुरु तो गुरु, कुणी तंत्र गुरु, कुणी मंत्र गुरु, कुणी विद्या गुरु, कुणी अविद्या गुरु, असो अनेक ऐसे गुरु, परंतु मोक्षदाता सद्गुरू वेगळाचे. तुम्ही या आणि जसं मडका वाजवून बघता ना 150-200 रुपयाचा, कच्चा आहे की पक्का आहे, तसं ज्ञान कच्चा आहे की पक्क तुम्ही पाहून घ्या. तुम्ही ती भगवद्गीता आणा आणि भगवद्गीतेत अर्जुनाला दाखवलेला ईश्वर, सांगितलेला ईश्वर जसा आहे की नैनम छेदंती शस्त्राने, ज्याला शस्त्र काटू शकत नाही, नैनम दहती पावक, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, न चैन क्लेदयंत्यापो, ज्याला पाणी विझवू शकत नाही, न शोषयेती मारुता, ज्याला हवा सुकवू शकत नाही, असा ईश्वर जर तुम्हाला निरंकारी मिशनमध्ये भेटला नाही तर अजिबात ज्ञान घेऊ नका, तुम्ही गुरुसुद्धा करू नका. परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबांनो, भक्ती करत असताना आंधळी करत जाऊ नका. तू का म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा. जर तुकोबाराय असे म्हणतात, याचा अर्थ कुठेतरी आमची गफलत झालेली आहे, कुठेतरी आमची चूक झालेली आहे. म्हणून या माझ्या हरेच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा बाबांनो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजे याची कांता काय भीक मागे, मनाची ये जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोगी जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. तोच समयाचा सद्गुरू आज आलाय. पूर्ण नूर जिंदगी की सहर खो रहे हैं लोग, सूरज तो चढ़ा हुआ है फिर भी सो रहे हैं लोग. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, या श्रद्धेचा नमस्कार करा. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.